नमस्कार. श्लोक 45. त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. अर्थ: हे अर्जुना, वेद त्रिगुणात्मक विषयांनी युक्त आहेत, म्हणून तू तीनही गुणांच्या पलीकडे जा. नित्य सत्वगुणामध्ये स्थिर हो, द्वंद्वापासून मुक्त हो, वस्तूंची प्राप्ती व रक्षण यांचा विचार करू नको आणि श्रेष्ठ आत्मबलाने युक्त हो. विवरण पाहूया. या श्लोकात पूर्वोक्त म्हणजे पूर्वीच्या भोगवाद्यांची चंचल वृत्ती दूर करून द्वंद्वातीत होण्याचा उपदेश भगवंत करीत आहे. वेद म्हणजेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. या वेदांचा अभिमान धरून अनेक जण बोलतच असतात, पण ते योग्य नाही असे मागील श्लोकात सांगितले आहे. आता आपल्याला असं वाटेल की श्रीकृष्ण वेदांच्या विरुद्ध बोलत आहेत की काय, आणि अर्जुनाच्याही मनात तसेच आले असेल. म्हणून श्रीकृष्ण स्पष्टीकरण देत आहेत की वेद हे श्रेष्ठच आहेत, पण ते ग्रंथरूपाने आहेत, म्हणजेच जड आहेत. साहजिकच ते त्रिगुणांनी म्हणजे सत्व, रज, तम या गुणांनी युक्त आहेत, आणि त्यामध्ये सांगितलेले विषय त्रिगुणांचे संबंधितच आहेत. यामध्ये अडकून पडणे योग्य नाही, कारण या त्रिगुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय म्हणजेच त्रिगुणातीत झाल्याशिवाय ब्रह्मप्राप्ती नाही. म्हणून निस्त्रैगुण्यो भवार्जुन असे म्हटले आहे. येथे तम व रजगुणांचा त्याग करायचा आहे व स्वभावतःच अकृत्रिमपणे सहज अवस्थेने असलेला शुद्ध सत्वगुण मुक्त व्हायचे आहे. निर्द्वंद्व, द्वंद्वरहित होणे, युद्ध करू का नको करू अशा प्रकारचे द्वंद्व अर्जुनाचे मनात निर्माण झालेले आहे. सुख दुःख, वर खाली, प्रकाश अंधार ही आणि अशा प्रकारची अनेक द्वंद्वे नित्यपणे उभी असतात, आणि हे जगसुद्धा या द्वंद्वाचेच बनलेले आहे. जगचा अर्थ असा आहे की म्हणजे जनन, ग म्हणजे गती, गतीतून जन्माला येते आणि जन्मतःच गती धारण करते, ते जग. द्वंद्व असेल तर गती येते, गती असेल तरच जग असते. जग द्वंद्वात्मक आहे, त्याचे पलीकडे परमात्मा आहे, आणि तो मिळवायचा असेल तर द्वंद्व सुटलेच पाहिजे. म्हणजे सर्व प्रकारची द्वंद्वे समप्रत्ययास यायला हवीत. जो गुणातीत असतो तोच निर्द्वंद्व होऊ शकतो. द्वंद्वचा अर्थ आपण थोडक्यात बघूया की प्रत्येक गोष्टीत आपल्याला दोन गोष्टी दिसतात. म्हणजे सुख आलं की त्याच्याबरोबर दुःख येतो. आपलं जीवन हे सुख आणि दुःख ह्या दोन गोष्टींनी भरलेलं आहे. सकाळ संध्याकाळ, रात्र दिवस अशी अनेक प्रकारची, गोरं काळं, म्हणजे कुठेही गेला तरी दोन गोष्टी सतत बरोबर एकात एक हात घालून आलेल्या असतात. आणि मग हे चांगलं का ते वाईट, हे बरं का ते बरं, असं आपल्या मनात सारखे जे काही प्रश्न निर्माण होतात त्यालाच द्वंद्व असे म्हटलेले आहे. आणि हे द्वंद्व आपल्याला आपल्या मनातलं जर संपवायचं असेल तर भगवंताला शरण जावं लागतं आणि तिथे आपलं चित्त स्थिर करावं लागतं. हाच विचार भगवंत आपल्याला इथे वेगळ्या शब्दात सांगत आहेत. नित्य सत्वस्थ, नित्य म्हणजे नेहमी, सत्व म्हणजेच ब्रह्म. नेहमी ब्रह्माचे ठिकाणी राहणे. ब्रह्म हे द्वंद्वरहित व त्रिगुणापलीकडे आहे, म्हणून नेहमीच त्याचे ठिकाणी राहण्याचा प्रयत्न कर. तसे केल्यास योगक्षेमाची चिंता करण्याचे कारण उरणार नाही. आता योगक्षेम म्हणजे काय तेही बघूया थोडक्यात. योग म्हणजे एखादी वस्तू मिळवणे, आणि क्षेम म्हणजे मिळालेल्या वस्तूचे रक्षण करणे. जगातील जवळजवळ सर्वच लोक या योगक्षेमाचे जंजाळात अडकलेले दिसतात.
कारण अप्राप्य वस्तू प्राप्त करणे आणि प्राप्त वस्तूचे रक्षण करणे यामुळेच सुख दुःख हानी लाभ यामध्ये तो गुंतून पडतो. त्यासाठी तो रात्रंदिवस धडपडही करतो. हा योगक्षेमाचा जंजाळ दूर सारता आला तर अनेक द्वंद्वे आपोआपच नाहीशी होतात. सामान्यपणे आपण योगक्षेम या शब्दाचा अर्थ संसारातील अनेक प्रकारची सुखे, उदरनिर्वाहासाठी ज्या गोष्टीची गरज असते त्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव या योगक्षेमात करतो. द्वंद्वातीत आणि सत्वस्थ झालेला पुरुष या योगक्षेमाचे धडपडीपासून पलीकडे जाऊ शकतो. आत्मवान. श्रीकृष्ण अर्जुनाला आत्मवान होण्याबद्दल सांगत आहेत. आत्मवान ज्याला आत्मा मिळालेला आहे, म्हणजेच विशेष प्रभावी आत्मबलाने जो युक्त आहे तो आत्मवान. आपण व्यवहारात ज्याप्रमाणे ज्याच्याजवळ खूप प्रकारचे धन आहे त्याला धनवान म्हणतो, जो हुशार माणूस असतो त्याला बुद्धिवान म्हणतो, तसंच हा आत्मवान. प्रत्येक प्राणी आत्मवान असतोच, कारण आत्मा नसेल तर प्राणी जिवंत राहू शकत नाहीत. पण येथे हा सर्वसाधारण अर्थ अभिप्रेत नाही, तर ज्याचे ठिकाणी आत्म्याचे बल विशेष प्रभावाने प्रगट होते तो आत्मवान. विशेष आत्मबलाने कोण युक्त होऊ शकतो, तर भगवंत सांगतात, तर जो निस्त्रैगुण्य आहे, निर्योग क्षेम आणि निर्द्वंद्व झाला आहे तोच आत्मवान होतो. असा आत्मवान माणूस किती श्रेष्ठ असतो ते पुढील श्लोकात सांगितलेले आहे. इथे थांबूया. श्लोक 46. यावानर्थोदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. अर्थ: पृथ्वी तलावर असणाऱ्या परिमित जलयुक्त कूप, तडाग म्हणजे तलाव इत्यादिकांच्या ठिकाणी होणाऱ्या सर्व गोष्टी, सर्व बाजूने परिपूर्ण भरलेल्या जलाशयाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सहजच होतात, तसेच सर्व वेदोक्त कर्मापासून प्राप्त होणारी जी फले ती सर्व तत्ववेत्या ब्राह्मणाच्या ज्ञानफलामध्ये अंतर्भूत होतात. विवरण: उदपान म्हणजे विहीर. माणसाला रोज पिण्याच्या पाण्यासाठी व वापराच्या पाण्यासाठी विहिरीची अत्यंत आवश्यकता असते. अर्थातच जी लहानशी विहीर माणसाची ही गरज भागवू शकते ते काम मोठ्या सरोवरापासून किंवा जलाशयापासून आजच्या काळात धरणांपासून सहजच होऊ शकते. मग अशी सोय असेल तर त्या छोट्या विहिरीची गरज उरत नाही किंवा महत्त्वही उरत नाही. त्याचप्रमाणे जे कार्य वेदांना जाणल्याने होते ते श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी माणसाला सहजच साध्य होते. आत्मवान मनुष्याची ही योग्यता असते. आत्मवानासाठी येथे विज्ञान ब्राह्मण म्हणजे विज्ञानी ब्राह्मण या शब्दाचा उपयोग केला आहे. कारण ब्रह्म जाणणाऱ्या विशेष ज्ञानी पुरुषाला ब्राह्मण असे म्हणतात आणि विज्ञान ह्याचा अर्थ विशेष ज्ञान असा आहे. आणि तोच आत्मवान असतो. जो लाभ सर्व वेदांच्या पठणाने होतो तो यास आपोआप किंवा सहजच प्राप्त होतो. ब्रह्मज्ञान मिळवण्याचे वेद हे एक साधन आहे. वेदांचे पूर्ण ज्ञान झाल्यावरच ते चांगल्या प्रकारे अनुभवास येते. अशा अनुभवी ब्रह्मज्ञानी माणसालाच ब्रह्मनिष्ठ आत्मवान असे म्हणतात. एकदा का शेवटची सिद्धी प्राप्त झाली की त्याआधी प्राप्त झालेल्या सर्व प्राथमिक गोष्टी गौण ठरतात. जसे पदवी प्राप्त झाली की SSC परीक्षेचे महत्त्व राहत नाही, तसेच एकदा का ब्रह्मज्ञान झाले की वेदांच्या अध्ययनाचे महत्त्व उरत नाही. आता आपल्याला असं वाटेल की इथे काय श्रीकृष्णाने वेदांना गौण लेखलेलं आहे की काय, तर तसं नाही आहे. तर शब्दज्ञान आणि अनुभवज्ञान असा भेद करून शब्दांना अनुभवापेक्षा कमी महत्त्व आहे असे भगवंत सांगत आहेत. आपल्याकडे तुकाराम महाराजांसारखे, चोखामेळांसारखे अनेक संत होऊन गेले आणि त्यांना वेदाध्ययनाची कधी गरजही भासली नाही. अनेक संतांना
लिहिणे वाचणे असे सुद्धा येत नव्हते. त्यांनी कोणत्याही प्रकारचे अध्ययनसुद्धा केलेले नव्हते, पण ते ब्रह्मज्ञानी होते. हेच या श्लोकात विशद केले आहे. आणि यानंतर भगवंत कर्ममार्गाचा उपदेश करीत आहेत. तो पुढील श्लोकात पाहू. इथे थांबूया. धन्यवाद. श्लोक 47. हा श्लोक आपल्या सर्वांना बहुतेक परिचयाचा आहे. त्याचा आपण विस्तृत अर्थसुद्धा बघणार आहोत. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोस्त्वकर्मणि. अर्थ, कर्माचाच तुला अधिकार आहे, कर्मफळाचा नाही. म्हणजेच कर्माच्या फलाची तू इच्छा कधीही करू नकोस, किंवा अकर्माच्या म्हणजे कर्म न करण्याचे मागेही तू कधी लागू नकोस. विवरण पाहूया. प्रत्येक मनुष्य हा कर्म करण्याचा अधिकारी आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक प्राण्याचा स्वभाव धर्मच कर्म करण्याचा आहे. म्हणूनच नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. आणि शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः असे गीतेमध्ये सांगितले आहे. कोणी प्राणी प्रत्यक्षात एक क्षणसुद्धा कर्म केल्या वाचून राहू शकत नाही. प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या गुणांना वश होऊन तो प्रत्येक कर्म करीत असतो. कर्म केल्याशिवाय एक क्षणभरही जीवित धारण करणे शक्य नसते. कारण श्वासोश्वासाधिक सर्व शारीरिक क्रियांना कर्मांमध्ये समावेश केलेला आहे. म्हणून मी कर्म करणार नाही असे कोणीही म्हणूच नये. कर्मण्येवाधिकारस्ते, कर्मणी एव ते अधिकारः. कर्म करणे हाच व एवढाच माणसाचा अधिकार आहे. जो ज्याचा स्वभाव असतो तो त्याचा अधिकार असतो. जसे प्रकाश देणे हा सूर्याचा धर्म व तेच त्याचे कर्मसुद्धा आहे, जसा क्षात्रधर्म हा अर्जुनाचा धर्म आहे व त्यास अनुसरून युद्ध करणे हे त्याचे कर्मसुद्धा आहे. मा फलेषु कदाचन, फलावर अधिकार नाही. कर्मापासून अनेक फले मिळतात, परंतु कोणत्याही फलावर माणसाचा अधिकार नाही. जसे सूर्य सर्व जगाला प्रकाश देतो, उष्णता, ऊर्जा देतो आणि ते देणे हे त्याचे कामच आहे, पण प्रकाशावर, उष्णतेवर, ऊर्जेवर त्याचा कोणताच अधिकार नाही. आणि माझं आहे म्हणून मी ते कुणाला देणार नाही वगैरे अशा गोष्टी तो कधी करूही शकत नाही. मा कर्मफल हेतुर्भूर, कर्मफलाचा हेतू मनात ठेवू नकोस. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादीशी आपली जराशी सुद्धा ममता नसावी. कारण यांचेशी ममता असल्यास मनुष्य कर्मफलाचा हेतू बनतो. एखादे चांगले कर्म हातून घडले तरी तेथे कर्तेपणाचा दुरान्वयही संबंध येऊ नये. आपण त्याचे निमित्त झालो असे मानावे आणि सोडून द्यावे. तसे केलेले कर्म कर्मफल हेतू ठरणार नाही. माते संगोस्त्व कर्मणी, कर्म न करण्याकडेही आसक्ती नको. कारण कर्म न करण्याचे इच्छेने आळस, प्रमाद निर्माण होतो. कर्मफलात जसे बंधन निर्माण होते तसेच कर्म न करणे हेही एक कर्मच ठरते. यामध्ये आळस व प्रमादाचा भोग होतो. त्यातून मिळणारे सुख ते तमोगुण आहे. अकर्मी नको, पण निष्काम कर्म हवे. निष्काम होण्याचे उपाय: कामना उत्पन्न झाली की अभाव जाणवतो. त्याची पूर्तता झाली तर त्यापासून परतंत्रता निर्माण होते. कारण मनुष्य त्याचे अधीन होतो, त्याला सवय लागते आणि ती पूर्ण झाली नाही की दुःख होते. शिवाय कामनापूर्तीमुळे तो जे सुख अनुभवायास मिळते त्यातून नव्या कामनेची निर्मिती होते. हा सर्व विचार नीट समजावून घेऊन कर्मापासून फळ मिळण्याची अपेक्षा ठेवू नये. कर्म ही नित्य नसतात, त्याला आरंभ व शेवट असतोच. त्यामुळे त्यापासून मिळणारे सुख किंवा दुःखही अनित्य असते. कारण संयोग वियोगात ही सुखदुःखे अंतर्भूत असतात. याचबरोबर निष्काम होण्यासाठी विवेकाची सुद्धा अत्यंत गरज असते. त्याचबरोबर मनात सेवाभावही हवा. विवेक व सेवाभाव या दोन्हीमुळे कर्मयोग योग्य रीतीने होईल. म्हणून कर्म करताना
सुख आरामाचा त्याग करण्यात विवेकाची प्रधानता हवी व इतरांना सुख आराम देण्यासाठी सेवाभावही हवा. या श्लोकात सांगितलेली 4 सूत्रे खालीलप्रमाणे आहेत. 1. मनुष्याला कर्म करण्याचा अधिकार आहे. त्याने कर्म केलेच पाहिजे किंवा कर्म करणे माणसाला अनिवार्यच असते. 2. फलावर त्याचा केव्हाही अधिकार नसतो. 3. फलाचा हेतू मनात धरणे योग्य नाही. आणि 4. कर्म न करण्याकडे माणसाने आपला कल ठेवू नये. तसेच माणसाने नेहमी शुभ कर्म करावे. कर्ममार्गाच्या या 4 सूत्रांचे पालन केल्याने मनुष्य कर्मदोषाने बद्ध होत नाही, शिवाय तो क्रमाक्रमाने उन्नत होत जातो. रणांगणावर अर्जुनाला शत्रुपक्षामध्ये युद्धाला सज्ज झालेले पितामह भीष्म, आचार्य द्रोण, कृपाचार्य, अश्वत्थाम्यासारखे मित्र, कौरवादी बांधव आणि अनेक नातेवाईक हितसंबंधी दिसतात. यांना मारून राज्य मिळवणे, स्वतःचे सुखासाठी या सर्वांचा प्राण घेणे त्याला योग्य वाटत नाही, म्हणून तो लढाई करण्याचे नाकारतो. पण कृष्ण त्याला त्याचे कर्तव्य व स्वधर्म समजावून सांगत आहे आणि पुन्हा पुन्हा सांगत आहे. अर्जुन क्षत्रिय आहे, त्याचे विहित कर्म व कर्तव्य युद्ध करणे हेच आहे, म्हणून त्याने युद्धाचे कर्म केलेच पाहिजे. कर्म न करणे हे सर्वथा अयोग्य व अहिताचेच आहे. येथे आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कर्माचा अधिकार आहे म्हणून कोणतेही कर्म करू नये. उचित किंवा विहित कर्माला इथे महत्त्व आहे. त्याचे फलाची अपेक्षा करू नये, कारण काही वेळेला चांगल्या कर्माचे फळ ते करणाऱ्याला मिळत नाही. जसे आंब्याचे किंवा नारळाचे झाड लावले, त्याची निगराणी केली, पण ते मोठे होताना दुसऱ्याचे हद्दीत त्याच्या फांद्या विस्तारतात, फळे दुसऱ्याला मिळू लागतात. किंवा झाडाला फळे आली आणि अचानक पाऊस आला, फळे गळून गेली, अशावेळी झाड लावणाऱ्याला फळ मिळत नाही. बाह्य परिस्थितीवर फळ मिळणे अवलंबून असते. असे असले तरी कर्म मात्र सोडू नये आणि वाईट कर्मही करू नये. आपल्याकडे तुळशीचे झाड लावण्याची प्रथा आहे. फळा फुला छायेचा आश्रय नाही, असं तिचं वर्णन ज्ञानदेवांनी केलेले आहे. तिच्यापासून फळे फुले किंवा सावली काहीच मिळत नाही. हा निष्काम कर्मयोगाचा एक धडाच आहे. किंवा ज्ञानदेव म्हणतात, बापू नातळे लेकी, वडील आपल्या मुलीला जन्म देतात, तिची परवरिश करतात, पण तिची अभिलाषा मनात धरत नाहीत. आसक्ती सोडून कर्म यालाच म्हणतात. म्हणूनच कुठलाही हेतू मनात न ठेवता, म्हणजे स्वार्थाचा हेतू सोडून कर्म करीत राहावे. मग फळ कोणतेही मिळाले तरी ते मी आनंदाने भोगीन अशी मनाची धारणा हवी. स्त्री शिक्षणाचे कार्य करताना महर्षी कर्वे आणि फुले दाम्पत्य यांना लोकांचा विरोध सहन करावा लागला, पण त्यांनी आपले कार्य अर्धवट सोडले नाही किंवा त्यापासून काही आपल्याला मिळावे अशी अभिलाषा सुद्धा त्यांच्या मनात नव्हती. कर्माचे फळ नको म्हणून कर्म टाळणे हे सुद्धा एक कर्मच असते. शिवाय कर्तव्य पार न पाडल्याने पापसुद्धा लागते. हिंसा होईल म्हणून युद्ध नको असे जर एखाद्या राजाने ठरविले तर शत्रू हल्ला करेल आणि प्रतिकार केला नाही तर शत्रू आपल्या सैन्याची कत्तल करेल. येथे हिंसा तर टळत नाही, पण कर्म म्हणजे कर्तव्य न केल्याचे पाप आणि हिंसेचे पाप असे त्या राजावर येऊन पडते. भारताने अनेकदा अशी चूक केलेली आहे. परिणामी पारतंत्र्याचा नरकवास देशातील सर्व लोकांना भोगायला लागला. गीतेचा नित्यपाठ म्हणणाऱ्या आपल्या अनेक नेत्यांनी केलेली चूक आपल्या सर्वांना आजसुद्धा भोगायला लागत आहे. गीतेचा म्हणजे कृष्ण वचनाचा अर्थ प्रत्येकाने नीट ध्यानात घेतला पाहिजे. अहिंसेचा जप करणाऱ्या बुद्धाला उतार वयात डुकराचे मांस खाल्ल्याने अतिसाराने त्याचा मृत्यू झाला असे दुर्गा भागवतांनी एका ठिकाणी सांगितलेले आहे. व अशा इतिहासातील प्रसंगावरून आपण प्राप्त कर्म टाळण्याचा प्रयत्न करू नये. अर्जुनाने सुद्धा प्राप्त झालेले युद्धाचे कर्तव्य कर्म पार पाडावेच असे श्रीकृष्ण त्याला सांगत आहे.
इथे थांबूया. धन्यवाद. श्लोक 48. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्धसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. अर्थ, हे अर्जुना, आसक्ती सोडून सिद्धी आणि असिद्धी यांच्याविषयी समबुद्धी ठेवून योगात स्थिर होऊन कर्म कर. समत्वालाच योग असे म्हणतात. समत्व म्हणजे समानता. विवरण: भगवान श्रीकृष्ण आता अर्जुनाला योग मार्गाचे ज्ञान देत आहेत. त्याने योगस्थ राहून कर्म करावे असे सांगत आहेत. अर्जुनाला योग म्हणजे नेमके काय ते माहीत नव्हते. आजही योग म्हणजे काय हे अनेकांना ठाऊक नसते. श्रीकृष्ण योगस्थ राहून कर्म कसे करावे ते सांगत आहेत. कर्म करायचे, पण त्याच्याशी संग करायचा नाही. संग म्हणजे जवळीक, आपुलकी, त्यात गुंतून पडणे. कर्म करताना ते अलिप्त मनाने करायचे. मी कर्म करीत आहे, पण त्याचे फल मला मिळालेच पाहिजे अशा अपेक्षेने, अभिलाषाने कर्म करायचे नाही. कारण आसक्ती, अभिलाषा यामध्ये संग आलेला असतो. आपल्या रोजच्या याच्यातलं उदाहरण सांगते. विशेषतः महिलांच्या बाबतीत असं होतं की त्या खूप मन लावून स्वयंपाक करतात. पाहुणे येणार असतील तर जरा जास्तच छान करतात. सगळेजण जेवतात आणि त्या महिलेला असं वाटत असतं की कोणीतरी म्हणावं की छान झालंय हा सगळं, फारच छान, छान वाटलं. काहीतरी यातला एखादं वाक्य, एखादा शब्द आलेल्या जेवणाऱ्या लोकांनी उच्चारावा. पण कधीकधी तसं घडत नाही आणि मग त्या महिलेला, म्हणजे आपल्या बायकांना, याचं फार दुःख होतं, खूप वाईट वाटतं आणि थोडीशी चिडचिड पण होते. पण जर महिलांनी असा विचार केला की केलेला स्वयंपाक अत्यंत मन लावून सगळ्यांनी जेवलेला आहे, तेव्हा तो चांगलाच झाला आहे, मनाची जर अशी समजूत आपल्याला काढता आली किंवा असं जर मनाला आपल्याला शिकवता आलं, तर आपल्याला होणारा त्रास, चिडचिड ही नक्कीच होणार नाही. पण असं घडणं थोडं अवघडही असतं, पण ह्याचासुद्धा एक अभ्यास आहे. तसेच आपल्या नित्य व्यवहारातील अजून उदाहरण म्हणजे अभ्यास करताना केवळ ज्ञान मिळवणे हा प्रांजळ हेतू मनात हवा. मग परीक्षेतील गुण किंवा क्रमांक महत्त्वाचा नाही, तर तो विषय नीट समजणे महत्त्वाचे असते. नाहीतर नुसती पोपटपंची करून गुण मिळवायचे आणि त्या विषयातील माहिती काहीच नसते असे होते. आजकालची अभ्यास पद्धती केवळ गुणांच्या टक्केवारीलाच महत्त्व देते, पण विषयांचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले की नाही याची कोणीच काळजी करीत नाही. म्हणून श्रीकृष्ण सांगत आहे की संग न ठेवता कर्म केले तर ते निस्संग कर्म होते. सिद्धी म्हणजे यश, असिद्धी म्हणजे अपयश. या दोन्ही गोष्टी समान मानून कर्म केले तर निस्संग कर्म, युद्ध करताना जय मिळो किंवा पराजय हो, ते मी माझे कर्तव्य करणारच. कारण युद्धात जय मिळाला तर आनंदच आहे आणि कर्तव्य करताना मरण आले तरीसुद्धा आनंदच आहे. अशी वृत्ती ठेवणे म्हणजे योगस्थ. आता आपण श्रीरामांची गोष्ट नेहमीच ऐकतो, रामायण अनेक वेळा ऐकलेलं असतं. तर त्यांचं उदाहरण जर दिलं तर राज्याभिषेकाची सर्व तयारी झालेली आहे, छान मुहूर्त पण काढलेला आहे. पण काय होतं की ज्या मुहूर्तावर राजसिंहासनावर बसायचे त्याच मुहूर्तावर त्यांना वनवासात जावे लागले. रामाची चित्तवृत्ती जरासुद्धा ढळली नाही, कोणाला बोल लावला नाही, कुणालाही त्याचं दूषण लावलं नाही आणि ते पितृवचन पाळण्याचे कर्तव्य तितक्याच शांतपणे पार पाडण्यासाठी सिद्ध झाले. आणि हेच ते समत्व होय आणि हाच तो योग आहे. अर्जुना, समत्व चित्ताचे, त्याची सार जाणे योगाचे. अशा रीतीने योगाचे कर्म केल्याने कर्माचे दोष कर्त्याला लागत नाहीत. समत्व म्हणजे योग, याचाच अर्थ समान भाव, समभाव, वृत्तीची समानता, चित्ताची एकरूपता. योगाचा अर्थ पतंजलीने चित्तवृत्तीचा निरोध असा सांगितला आहे. आपले चित्त सदोदित चंचल असते. नित्य व्यवहारातील उदाहरण घेतले तर उन्हाळ्यात फार उकडते बुवा, म्हणून आपण अतिशय त्रासून जातो. तर हिवाळ्यातली थंडी आपल्याला अगदीच नकोशी वाटते.
आणि पाऊस पडायला लागल्यावर तर विचारूच नका. कारण ती ओल, ती दलदल, तो चिखल, ते वातावरण याचा आपल्याला अतिशय त्रास वाटायला लागतो. बरं, पाऊस आला नाही तरी पण आपण त्रासतोच. म्हणजे बाह्य परिस्थितीने ज्यांची वृत्ती सतत बदलत असते, त्यांचे हातून कोणतेच काम धडपणे होत नाही. मात्र बाह्य परिस्थिती कशीही असो, ज्याचे वृत्तीत काही बदल होत नाही, तोच आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडू शकतो व त्याला चांगले यशही प्राप्त होते. म्हणजे बरंच जे आपल्याला उदाहरण उन्हाळा, पावसाळा, थंडीचं दिलं आहे, तर त्यावेळी आपण हा विचार केला पाहिजे, की आता उन्हाळा आहे, आपल्याला उकडणारच. पाऊस आहे, तर तो पडणारच. मग अशा ह्यांनी जर त्या गोष्टीचा आपण आनंद घेतला, तर आपल्याला त्याचा त्राससुद्धा वाटणार नाही. मनोवृत्ती चंचल होण्याचे मुख्य एक कारण असे असते, की इंद्रियांना अनुकूल असेच भोग आपल्याला हवे वाटतात. तसे मिळाले तर तो आनंदी असतो, नसेल तर तो रुष्ट असतो. माणसाला प्रतिकूल असे काहीच नको असते. म्हणून समर्थ म्हणतात, न होता मना सारिखे दुःख मोठे. अशी ही चंचल वृत्ती केवळ बाह्य परिस्थितीवर अवलंबून असते. ती सतत बदलतही असते, तिच्यावर आपले नियंत्रण नसते. अशी मनोवृत्तीची चंचलता माणसाला स्वकर्तव्यापासून भ्रष्ट करते, त्यामुळे त्याचे पतन होते. म्हणून योगाचा अवलंब करावा. अभ्यासाने चित्त सम राखले पाहिजे. थोडक्यात चित्तवृत्तीला बाह्य परिस्थितीच्या अधीन न ठेवता ती आपल्या ताब्यात ठेवणे म्हणजेच योग. तोच समत्व योग. समत्व म्हणजे जेथे द्वंद्वाची बाधा होत नाही ती स्थिती. म्हणूनच दुसऱ्या चरणात सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा असे सांगितले आहे. सिद्धी व असिद्धी याविषयी मनाची समवृत्ती ठेवणे म्हणजेच यशाने हुरळून न जाणे व अपयशाने खचून न जाणे. सुखदुःखाची कोणतीही अवस्था प्राप्त झाली तर चित्ताचे समत्व ढळू न देणे. अशा रीतीने जो स्वकर्तव्य उत्तम रीतीने करतो त्याला सिद्धी प्राप्त होते, तो पूर्णत्वाला पोचतो. संगन त्यक्त्वा, फलाची आसक्ती सोडण्यासाठी विषयांचे चिंतन बंद करता यायला हवे. कारण या चिंतनातूनच आसक्ती निर्माण होते. त्यातून क्रोध, क्रोधापासून मोह, भ्रम व भ्रमाने बुद्धीचा नाश होतो. म्हणूनच आसक्ती सोडून चित्तवृत्तीची समता धारण करून जे कर्म केले जाते ते कर्त्याला पवित्र करते. हा उपदेश भगवान रणांगणावर अर्जुनाला करत आहेत. युद्ध हे त्याचे कर्तव्य आहे. येथे जय पराजय हा विषय नाही, तर युद्धाचे कर्म त्यांनी समत्व चित्ताने केले पाहिजे. त्याचे फल काहीही मिळो, तो अर्जुनाचा अधिकारच नाही. अर्जुनाप्रमाणेच आपल्यासारख्या सामान्यांसाठी सुद्धा हा उपदेश आहे, हे आपण सर्वांनी लक्षातच घ्यायला हवे. इथं थांबूया. धन्यवाद. श्लोक 49. दूरेण यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. अर्थ, हे धनंजया, केवळ सकाम कर्म बुद्धियोगाहून निकृष्ट आहे. म्हणून समत्व बुद्धीचा आश्रय कर. फलाच्या आशेने कर्म करणारे लोक दीनच म्हणजे म्हणावे लागतात. ते निकृष्ट किंवा खालच्या दर्जाचे असतात. विवरण पाहूया. या श्लोकात कर्म आणि बुद्धी किंवा बुद्धियोग हे शब्द विशेष अर्थाने समाविष्ट केलेले आहेत. कर्म म्हणजे सकाम कर्म, केवळ स्वार्थासाठी फलाचे इच्छेने केलेले कर्म. आणि बुद्धियोग म्हणजे समताभावाने केलेले निष्काम कर्म. फलाचा हेतू मनात ठेवून कर्म करणारे लोक आशाळभूत, दीनदुबळे किंवा लाचार झालेले असतात. पैसा मिळवणे एवढा एकच हेतू मनात ठेवून जे लोक काम करतात ते लाचार होतात. जो पैसा देतो त्याचे मिंधे होतात. वरचा अधिकारी असतो त्याच्या ताटाखालचे मांजर होऊन तो सतत त्यांचे पुढे पुढे लाळघोटेपणा करीत असतो. या उलट रामशास्त्री प्रभूणांसारखे लोक राज्यसत्तेला आव्हान देत आपल्या बुद्धीला पटणारी गोष्टच निस्पृहपणे करतात. या ठिकाणी नोकरीच काय, पण त्यांचा जीवसुद्धा धोक्यात होता.
पण त्यांनी स्वार्थासाठी बुद्धीविरुद्ध निर्णय घेतला नाही. हे खरे जीवन आहे. फलाचा हेतू न ठेवता बुद्धियोगानुसार कर्म करणे, ज्यात माणसाचे खरे कल्याण आहे. फलाला शरण न जाता बुद्धीला शरण जा, असे भगवंत सांगत आहेत. येथे बुद्धी म्हणजे समत्व बुद्धी. येथे मनाचे व बुद्धीचे ऐक्य असते, त्याप्रमाणे कर्म केले जाते. ती बुद्धी समत्व किंवा व्यवसायात्मिका बुद्धी आहे. ती विचाराला फाटे न फोडणारी स्थिर स्वरूपाची असते. व्यवसायात्मका बुद्धी म्हणजे नक्की काय करायचे हे ठरविणारी उद्योग प्रणव बुद्धी. तिला शरण जाऊन तिचे म्हणणे ऐकून कर्म करावे आणि त्यातच कल्याण असते. विचार थोडासा आपण स्पष्ट करूया की आपल्याला एखाद्या गोष्टीचा जेव्हा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा आपलं मन एक काहीतरी सांगत असतो आणि त्यातला धोका किंवा त्यातली जी चांगली गोष्ट असते ती बुद्धी आपल्याला कुठेतरी सांगत असते. पण कित्येक वेळा असं होतं की माणूस त्या बुद्धीचं न ऐकता मनाचंच ऐकतो. अगदी छोटंसं उदाहरण देऊन आणखी स्पष्ट करते की एखादी गोष्ट आपल्याला खूप मनापासून आवडत असते, पण ती खाल्ल्याने आपल्याला नक्की त्रास होणार असतो. अशा वेळेला बुद्धी आपल्याला सांगत असते की तुला त्रास होतो ते तू खाऊ नकोस, जास्त तर अजिबात खाऊ नको. पण मन आपल्याला सांगतं, चालतं का एखादी वेळ औषध घेऊन टाकू. आणि अशा वेळी आपण बुद्धीचं न ऐकता मनाचं ऐकतो आणि तिथेच आपल्याला त्रास सुरू होतो. म्हणून बुद्धीचं जेव्हा आपण ऐकतो, कारण बुद्धी ही आपल्याला परमेश्वरांनी दिलेली आहे, आणि मनाचं न ऐकता बुद्धीचं जेव्हा आपण ऐकतो किंवा मन आणि बुद्धी एकत्र करून जेव्हा आपण निर्णय घेतो, तेव्हा तो निश्चितच आपल्याला कल्याणकारी असतो. पुढे पाहूया. फल देणारे कर्म हे श्रेष्ठ कर्म नसते, ते फारच कनिष्ठ दर्जाचे कर्म असते, असे भगवंत सांगत आहेत. आता एकीकडे कर्म कर असे सांगितले आणि दुसरीकडे कर्म कनिष्ठ दर्जाचे आहे असे पण श्रीकृष्ण म्हणत आहेत. पण कर्माला कर्माला कनिष्ठ म्हणत नसून बुद्धियोगापेक्षा कर्म कनिष्ठ आहे असे सांगतायत. यात कर्म महत्त्वाचे नसून कर्म करण्यामागची बुद्धी महत्त्वाची आहे, कारण त्यावरच तर कर्माचे फल अवलंबून असते. आता सैनिकांनी युद्धात शत्रूवर गोळीबार करून शत्रू सैन्य ठार मारणे आणि विविध गावात काही गुंड लोक गोळीबार करून निरपराध लोकांना ठार मारतात. यामध्ये मनुष्यवधाची कृती म्हणजे कर्म समानच आहे, पण दोन्हीतील हेतू भिन्न आहेत. सैनिक आपल्या देशाचे रक्षणासाठी हजारो लाखो नागरिकांचे प्राणांच्या वित्ताच्या सुरक्षिततेसाठी गोळीबार करतात, युद्ध करतात, तर गुंड स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी असे कर्म करतात. म्हणून कर्मामागील बुद्धी महत्त्वाची. थोडक्यात बुद्धीचा योग्य वापर निस्वार्थीपणाने अनेकांचे हितासाठी केलेले कर्म हाच खरा बुद्धियोग आहे. भगवंत अर्जुनाला असा बुद्धियोगी होण्याचा उपदेश करीत आहेत. पुढील श्लोकात पाहूया. इथे थांबूया. श्लोक 50. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. अर्थ: या जगतात समत्व बुद्धीने युक्त मनुष्य सुकृत आणि दुष्कृत ह्या दोन्हीपासून दूर राहतो. यासाठी समत्व बुद्धी योगाचे तू आचरण कर. समत्व बुद्धी योग म्हणजेच कर्मातील कौशल्य आहे. विवरण पाहूया. 18 पुराणांचे सार काय असे विचारले तर असं सांगतात की दुसऱ्याला पीडा देणे हे पाप आहे आणि दुसऱ्यावर उपकार करणे हे पुण्य आहे. माणसाने परपीडेचे म्हणजे पापाचे वाईट कर्म करू नये. त्याने नेहमी सत्कर्म म्हणजे पुण्याचे कर्म करावे. असाच उपदेश अनेक ग्रंथातून संतांनी आपल्याला दिलेला आहे. पण भगवंत सांगत आहेत की बुद्धियोगाला धरून आचरण करणारा पापपुण्याचा विचारच सोडून देतो, कारण बुद्धियोगात समत्व बुद्धी निर्माण झालेली असते. असा माणूस पाप व पुण्य समान मानतो, कारण
पाप पुण्य हे द्वैत आहे आणि द्वैतात समत्व बुद्धी नसते. योग्याचे कर्म पुण्यही नसते व पापही नसते. ज्याची बुद्धी सम आहे त्याचे जवळ अपपर भावच उरलेला नसतो. म्हणून तो माणूस कोणावर उपकार करत नाही किंवा कोणाला त्रासही देत नाही. कारण स्वतःच स्वतःवर उपकार काय करणार किंवा स्वतःच स्वतःला त्रास तरी कसा देणार, म्हणजे दुःख काय देणार. या माणसाची बुद्धी सगळीकडे स्वतःप्रमाणेच पाहत असते. तो कोणत्याही प्राण्याला स्वतःपासून वेगळे मानत नाही. असे समबुद्धीचे संत नामदेव शिळ्या भाकरीने कुत्र्याचे पोट दुखेल या विचाराने त्याचे मागे तुपाचे भांडे घेऊन धावत जातात. तर संत तुकोबा त्यांच्या मुलांसाठी आणलेली उसाची मोळी गावातील मुलांना वाटून टाकतात. त्यांना आपली मुलं आणि गावातली मुलं असा वेगळा काही भेदच मनात उरलेला नव्हता. असा हा समभाव ज्याचे जवळ आहे तो नेहमी स्वानंदात मग्न असतो. त्यांच्या प्रत्येक कर्म त्यांचे प्रत्येक कर्म ममत्व सोडून दुजा भाव न ठेवता परमेश्वराने जे आपल्या वाट्याला दिले आहे ते आनंदाने स्वीकारत असतात. तो कोणाला काही देताना मी दुसऱ्याला दिले आहे असा विचार सुद्धा करत नाही. म्हणून तो कोणावर उपकारही करत नाही. कर्म करण्यातील हे कौशल्य म्हणजेच योग. कर्म अटळ आहे आणि अकर्म म्हणजे कर्म न करणे तर घातकच आहे. म्हणून कर्म करताना त्याचे फळ टाळण्याचा हा सुकर मार्ग आहे. परोपकाराने जे पुण्य मिळेल त्यामुळे स्वर्ग सुख लाभेल. पण योग्याला स्वर्ग सुख नको असते, कारण त्याचे जवळ पृथ्वी व स्वर्ग असा भेदच नसतो. पुढे एका अध्यायात ज्ञानदेव तर सांगतात की स्वर्गू नरकू या चोरांच्या वाटा. म्हणून योगी नेहमीच आनंदात राहतो. कर्म करण्यातील हे कौशल्य साधले तर योग साधला असा योगी अर्जुनाने व्हावे असे श्रीकृष्ण सांगत आहेत. आता आपल्याला असं वाटेल की रणांगणावर हे सगळं सांगायचं कारण काय आहे, तर अर्जुनाने अपपर भाव मानलेला आहे. मी अर्जुन आहे आणि हे सर्व इतर माझे भाऊ, गुरु, पितामह, मित्र इत्यादी आहेत. इथे ममत्व आहे, द्वंद्व आहे. त्यामुळेच ते वेगळे व मी म्हणजे अर्जुन वेगळा असा भाव त्याच्या मनात आहे. शिवाय युद्ध स्वतःचे राज्यभोगाचे अभिलाषेने केले जात आहे असंही अर्जुनाला वाटतंय. आता अर्जुनाने हा विचार बाजूला सारून केवळ कर्तव्य भावनेने सत्यासाठी युद्ध करायला हवे. येथे अपपर भाव विसरायला हवा. मी त्याला मारणार का तो मला मारणार हा प्रश्न इथे उपस्थित होत नाही. तो व मी एकच आहोत. त्यापैकी कोण मरणार आणि कोण मारणार असा भेद नाही. ह्याच्यासाठी एक छान उदाहरण आहे. गजानन विजय आपण अनेक जण वाचतही असाल, तर त्यातल्या 6व्या अध्यायात असं एक सुंदर वर्णन आलेलं आहे की एकदा महाराज हुरडा खायला शेतात जातात आणि तिथे मधमाशांचं जे मोहळ असतं त्यातल्या मधमाशा उठतात आणि त्या महाराजांना चावतात. तेव्हा बाकीच्या लोकांना खूप काळजी वाटायला लागते आणि ते महाराजांना म्हणतात की आता काय करायचं, ह्याच्यावर उपाय काय आहे. तर महाराज त्यांना म्हणतात की या माशांची बाधा मला काही होणार नाही, कारण माशी स्वरूप सच्चिदानंद आहे. आणि ओवी अशी आहे की माशी तरी तोची झाला, तोच आहे माझा पुतळा, पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. ही 36वी ओवी 6व्या अध्यायात आहे. असे हे समत्व असते आणि हे योग्यांच्या जवळ असते. आता सामान्य गृहस्थी लोक हा योग कसा आचरणात आणू शकतात ते पाहू. माणूस विचार करतो. पती पत्नी एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. कालांतराने ते माता पिता होतात. तेव्हा ते स्वतःला विसरून आपल्या अपत्यासाठी म्हणजे मुलांसाठी सर्व काही करतात. हाच त्याग कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्व यांचे बाबतीत विस्तारित करता येतो. येथे स्वार्थाची इच्छा सोडली तर सुख मिळते व स्वार्थ बाळगल्यास दुःख पदरी येते असा अनुभव नेहमीच येतो. म्हणून माणूस सर्व भूतात्मा होईल
म्हणजे सर्वांना आत्मवत मानून आत्मसमर्पण करील तर त्याला आनंदच प्राप्त होईल. या श्लोकात कृपणः फलहेतवः म्हणजे फळाची इच्छा करणारे ते कृपण, हीन दीन किंवा अनुकंपनीय असतात असे भगवंत म्हणतात. कारण अनुपम आनंद घेण्याचा संभव असतानाही ते असा हा दुःखाचा मार्ग अवलंबतात. याशिवाय कोणतेही काम कुशलतेने म्हणजे एकाग्रतेने करण्यातच योग आहे असंही भगवंत सांगतात. स्वतः भगवान श्रीकृष्ण अशा योगामध्ये सर्वश्रेष्ठ योगी आहेत. त्यांना योगेश्वर असे म्हणतात. प्रत्येक कार्य निर्दोषपणे करण्याचे नाव योग आहे. काम निर्दोष होण्यासाठी चित्ताचे समत्व आवश्यक आहे. अशी निर्दोष पद्धती या श्लोकात सांगितली आहे. आसक्ती सोडून समत्व बुद्धीने सिद्धी असिद्धी याबाबत समवृत्ती ठेवून सर्व भूतमात्रांचे हितासाठी जे कार्य केले जाते तेच कुशल कर्म आणि तोच योग सुद्धा आहे. इथे थांबूया. धन्यवाद.